हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर न तुम्ही आज माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका, कारण न आत्ता मी रेडी व्हायला घेतलेले आहे. बाय द वे मी मेहंदीसुद्धा काढलेली आहे, तर त्याचं कारणसुद्धा मी सांगते. कारण मी आज करणार आहे काहीतरी वेगळं असं शूट करणार आहे आणि त्याच्यासाठी मी लुक क्रिएट करणार आहे, तर तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हटलं चला आज जरा कामातून मी कामं जसे आहेत तसेच ठेवलेत, नाश्ता वगैरे झालेला आहे. म्हटलं सकाळी सकाळी जाऊन यावं, म्हणजे दुपारनंतर आपल्यालाही थोडासा वेळ भेटेल रेस्ट करायला. तर चला आता मी तयारीला लागते. काय कसा लुक केला आहे तेही तुम्हाला दाखवते. चला तर आजचा आपला ब्लॉग ना पूर्णपणे वेगळा आहे. तर न रोजच्या कामाच्या धावपळीतून आज थोडासा स्वतःसाठी वेळ काढला, कारण लवकरच आता वटपौर्णिमा आलेली आहे. बाय द वे मी कधी वडाच्या झाडाला गेलेली नाही आहे, पण म्हटलं चला आपण एकदा तरी असा लुक क्रिएट करावा आणि छान असं फोटोशूटसुद्धा करावं. बाय द वे तर फोटोशूटला आम्ही काय बाहेरून माणूस वगैरे बोलवलेलं नाही आहे, कॅमेरामॅन वगैरे. तर आम्ही आमचंच घरच्या घरीच नवीन मोबाईलमध्ये शूट करणार आहोत. तर न मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ यायला थोडासा लेट होतो आहे. तर ना खूप दिवस झालं माझ्या डोक्यामध्ये अशा काहीतरी आयडिया होत्या, पण काय असतं ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तर म्हटलं चला आज ती वेळ आलेली आहे आणि आज आपण पूर्णपणे आता छान अशा रेडी होऊयात. तसं आपण बऱ्याचदा असं रेडी होतो, पण असं नाही का नेमकं आपल्याला हे करायचं आहे आणि त्या कारणासाठी आपण फक्त रेडी होतोय. तर नेहमी जेव्हा रेडी होतो तेव्हा आपलं काहीतरी ओकेशन असतं किंवा कोणाचा बड्डे असतो किंवा काय असतं. आज असं काय नसून मी स्वतःसाठी रेडी होत आहे आणि मला खरंच म्हणजे आज मी बऱ्याच दिवसातून अशी काय रेडी होत आहे. बाय द वे मला एवढा बऱ्यापैकी काय मेकअप जमत नाही आहे, पण जो काय जमतो आणि जसा काय जमतो ना तर तो नेहमी मी घरच्या घरीच करत असते. मी कधी बाहेर पार्लरला वगैरे तर कधीच गेलेली नाही आहे, मेकअपसाठी की नाही गेलेली, कधी थ्रेडिंगसाठी सुद्धा नाही गेलेली. हां, हेअरकट वगैरे असेल तर कधीतरी. तर ना मंडळी फायनली मी अशी काय रेडी झालेली आहे आणि असा आहे माझा लुक. आता हे काय तुम्हाला दिसणार नाही पूर्ण, मी बॅकच्या कॅमेराने कोणाला तरी शूट करायला लागेल आणि तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. बाय द वे कशी दिसतीये कमेंट करून सांगा. तर चला आता 1-2 व्हिडिओ शूट करते आणि नंतर मग सगळं काय साडी वगैरे काढते. तर चला. तर ना मंडळी फायनली मी आता गाडीमध्ये बसलेली आहे आणि गाडीमध्ये बसून मी आलेली आहे आता लोकेशनवरती. तर ना हे लोकेशन कुठलं आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे. ज्यांच्या कोणाच्या ओळखीचं असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करा. तर ना मी इथे शूट करत होतात आम्ही आणि मग ते सायलीसुद्धा असं म्हणजे ब्लॉग शूट करत होती. त्यानंतर हे फुलं वगैरे तोडून आणलेले होते, ते फुलं घेऊनसुद्धा व्हिडिओ शूट करायचा होता. आणि नंतर मग काय छोट्या मोठ्या पोजेस वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे आम्ही तिथे खूप सारं शूट केलेला आहे. तर ना बऱ्याचदा असं होतं की आपण कधी स्वतःसाठी वेळ नाही काढत आणि काढलाय तर मस्तच वाटतंय. मला तरी खूपच भारी वाटत आहे. तर ना तुम्हीसुद्धा वटपौर्णिमेचं शूट केलेलं आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ना मंडळी फायनली आता आम्ही शूट वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी. तर घरी गेल्यानंतर आता थोडंसं आम्ही रेस्ट करणार आणि नंतर ना जे काही आहे शिल्लक राहिलेलं ते खाणार वगैरे. आणि मोकळ्या नेचरमध्ये ना पक्ष्यांचा आवाज एवढा छान वाटतोय, खरंच खूप छान वाटतोय. तर चला तुम्ही पण ऐका थोडासा. हो, आणि तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे की हे लोकेशन कुठलं असेल ते. तर मी काय तुम्हाला सांगणार नाही आहे कुठे आलो काय आलो आहे. तर चला तर गाडीच्या आरशामध्ये मी शूट करत आहे आणि हे फ्लावर्स, हे सगळे ह्या झाडांचे फ्लावर्स आहेत, खूप छान आहेत ते, जे की सायलीने तोडलेत असं ती. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं पाणी पाणी दिसतंय ना. रोड काय ओला झाला नाही, पण पाऊस येऊन गेले हे आम्हाला फक्त जाणीव करून देण्यासाठी आला होता. तर ना मी तर एवढी घाबरले होते, म्हटलं आय्या माझे कपडे बाहेर आहेत सुकायला घातलेले म्हणून. मग पण ना काहीच विषय नाही, पाऊस गेलेला आहे ऑलरेडी.
बनवायचं काम करत आहोत आणि इकडे ह्यांचं ड्रायव्हिंगचं झालेलं आहे. तर चला आम्ही पाऊस एन्जॉय करत करत मस्त अशी बॉबी खातो आणि तुम्हाला सुद्धा